आपण पहिल्यांदा काय बनवतोय? ओट्सची पुरणपोळी. ओट्सची पुरणपोळी. मला साहित्य सांगता काय काय आहे? इथपासून सांगा. गव्हाचं पीठ, हा. मैदा, हम्म. भाजलेलं चण्याचं पीठ, हम्म. ते कॉर्नफ्लोअर, हम्म. हे आपण ओट्स भाजून मिक्सरमध्ये बारीक केले, हा गूळ, वेलची पावडर, तूप आणि दूध. ओके. ओट्सची पुरणपोळी एक वेगळा काहीतरी प्रकार आज खायला मिळणार आहे. ओके, आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? सारण ना? हा, सारण तयार करून घेऊ. काय करायचं त्यासाठी? त्यासाठी भाजलेलं चण्याचं पीठ घ्यायचं. भाजलेलं चण्याचं पीठ. आपण पूर्वी तेलात भाजून घेतलंय, त्याच्यामुळे आता परत तेल टाकायची गरज नाही. पूर्वी म्हणजे आधी एकदा तुम्ही भाजून घेतलं हा, का रे? तेव्हाच तेल टाकलंय. अच्छा. आणि आता भाजलेलं ओट्स त्याचं पावडर केली. किती बघा? हा, सगळे टाक. बस बस. हे आता आपण परत भाजून घेतो. हा, थोडस एक पाच. त्याच्यानंतर हा गूळ. हा गुळ बाजारात मिळतो तोच आहे ना? नॉर्मल गुळ आहे? हो, नॉर्मल गूळ. का पुरणपोळीचा गुळ म्हणून काय वेगळा मिळतो? नाही, आपला नॉर्मल गुळच वापरला मी. पुरणपोळी हे जरा नाजूक प्रकार आहे नाही का? हो, जरा प्रेमाने करावं लागतं. व्यवस्थित लक्ष देऊन करावं लागतं. हा. बरं, हे आता तुम्ही जे भाजून घेतलं म्हणालात ओट्स आणि चण्याचं डाळ, ते तेलात भाजून घेतलं का कसं? नाही, नुसतं फक्त चण्याची डाळ तेलात भाजून घेतली, ओट्स फक्त भाजून नुसतं घेतले भाजून. आणि मग मिक्सर मध्ये बारीक केले. तर थोडस तयार होत आलंय. आता काय करायचं त्यात? आता थोडं दूध टाकायचं. हे एवढं सगळं घालू? नाही, अर्धा अर्धा, जसं आवश्यकतेनुसार टाकावं लागेल. टाका तेवढं लागेल. वाव, आपलं हे झालंय ना आता? हो, झालं. आता आपण इंटरचेंज करूया. हे तिकडे ठेवूया, हे इकडे हो. ठेवूया. आपण गॅस बंद केला हो, तिकडे. आता हे थोडा वेळ गार होऊ द्यायला लागेल. ओके, ते होईल आता. तोपर्यंत काय आपण करायचं? कणिक मळून घेऊ. बाउल देऊ ना? हं. ते आपल्या प्लेट मध्ये काढून घ्यायचं का? म्हणजे हो, पटकन गार एका होईल? याच्यात म्हणजे लवकर गार होईल. तोपर्यंत आपण पोळ्यांसाठी कणिक भिजवून घेऊ. हा. गव्हाचं पीठ, मैदा, कॉर्नफ्लोअर, हे आपण काय घालतोय? थोडंसं तेलाचं तेल मोहन. पाहिजे ना तुम्हाला? किती? थोडंसं दोन, बस. हे आपल्याला मिक्स करून आपल्या हा, गोळा आता बनवायचा. हा, पाणी आपण घालू? हे भिजवून घेऊ. टाका थोडं. बस केलं. आपला गोळा तयार झालेला आहे. आता काय करायचंय? आता छोटे गोळे करून त्याच्यात हे सारण भरायचं. बरं, ही वेलची त्यापूर्वी त्यात वेलची पावडर टाका. आता आपलं सारण तयार झालंय. येस. पोळीचा गोळा पण तयार झालाय. आता आपण छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्यात सारण भरायचं. छोटासा गोळा घ्यायचा. कसं एवढं? अजून थोडा लागेल. बाकी सगळा प्रोसेस तोच आहे, पुरणपोळी सारखी. फक्त ओट्स आपण टाकले. ओट्स घ्यायचे. फिरते की हो तुमची? पूर्वीच्या सासवा अशी परीक्षा घ्यायच्या सुनबाईच्या. मग काय मुलाच्या ते प्रतीकचं काय हे काय अपेक्षा काय आहेत सासूच्या सुनेबद्दल? काही नाही, व्यवस्थित असायला हवी. काय व्यवस्थितच असतात की? व्यवस्थित कोण असतंय? सर्वांची व्यवस्थित मिळतं जुळतं घेणारी. अर्थात आपण पण घ्यायला हवं, तेही खरंच. हा, जाई पोळी. झालं ना? घालू. फर्स्ट क्लास, बढिया. ओट्सची पुरणपोळी झाली. दोन्ही बाजूनी शेकली की डन.